ते जे काही इन्स्क्रिप्शन्स आहेत त्याचा अभ्यास करून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या कळतात. म्हणजे आता इन्स्क्रिप्शनचं महत्त्व काय आपल्याला याच्यावरून लक्षात येतं की आपल्याला 3-4 मोठे मोठे लोक माहिती आहेत अँशियंट इंडियामधले. सम्राट अशोक माहिती आहे, हर्षवर्धन माहिती आहे, त्याच्यानंतर समुद्रगुप्त माहिती आहे. हे 3-4 लोक का माहिती आहेत? कारण यांनी आपल्याविषयी लिहून ठेवलेले आहे की ते किती ग्रेट होते म्हणून माहिती आहेत. म्हणजे दुसऱ्या कोणी लिहिण्यापेक्षा त्यांनी पण स्वतः लिहून ठेवलेलं आहे त्यांच्याविषयीच्या लोकांनी की ते काय ग्रेट होते म्हणून. तर त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की इन्स्क्रिप्शनचं महत्त्व किती. समजा अशोकाचे इन्स्क्रिप्शन नसते तर अशोक एवढा ग्रेट आहे आपल्याला माहीतच नसतं. किंबहुना असे काही ग्रेट लोक असण्याची शक्यता आहे की ज्यांनी काही लिहून नाही ठेवलं म्हणून त्याची ग्रेटनेस आपल्याला माहिती नाही आहे. इन्स्क्रिप्शनचं महत्त्व एवढं जास्त आहे की एक इन्स्क्रिप्शन आहे हातीगुंफा इन्स्क्रिप्शन म्हणून, ते राजा खारवेलाचं आहे. तर ते ओरिसामध्ये उदयगिरी खंडगिरीच्या ज्या काही केव्ज आहेत त्या ठिकाणी आहे, एका केवच्या वरती. ते जर नसतं तर खारवेल नावाचा राजा अस्तित्वातच नसता इतिहासामध्ये आपल्या लेखी. त्या एका इन्स्क्रिप्शनवरून आपल्याला माहिती की खारवेल नावाचा कोणीतरी राजा होता, मोठा माणूस होता. त्याने सगळं लिहून ठेवलं की मी कोणत्या वर्षी काय काय केलं. तो जैन धर्माचा होता हे पण त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळे मग हे आपण आता त्यांनी फक्त लिहिलं आहे की मी जैन धर्मानुयायी आहे, माझी पत्नी आहे आणि मी महावीर जिनांची त्यांची मूर्ती जी पळवलेली होती मगधवाल्यांनी ती मी तिकडनं जाऊन उचलून आणली. या डिस्क्रिप्शनवरून आपल्याला काय ती एकच ओळ आहे, त्या ओळीवरून आपल्याला काय लक्षात येतं केव्हा तरी मगधवाल्यांनी कलिंगवर आक्रमण केलं होतं. हा कलिंगचा राजा होता. मग त्या कलिंगवाल्यांनी बदला म्हणून त्यांच्यावर आक्रमण करून ती मूर्ती आणली, म्हणजे यांनी बदला कंप्लीट केला. मग यांनी मगधवर आक्रमण केलं म्हणजे हा पॉवरफुल राजा होता. दुसरी गोष्ट जिनांची मूर्ती आणली याचा अर्थ हा जैन होता. याचा अर्थ जैनिझम फ्लरिश्ड होतं. एक राजाकडे होतं म्हटल्यावरती प्रजेमध्ये असणारच आहे काही ना काही. ते याचा अर्थ त्याची प्रगती तिथपर्यंत झालेली होती. इन्स्क्रिप्शनचं अजून महत्त्व कशामुळे सांगता येतं आपल्याला मध्य प्रदेशमध्ये विदिशा नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी एक खांब आहे, त्या खांबावरती एक पिलर आहे. त्या पिलरवर त्याला गरुड पिलर म्हणतात. त्या पिलरवरती एक इन्स्क्रिप्शन कोरलेलं आहे. मग ते इन्स्क्रिप्शन हेलिओडोरस नावाच्या कार्यकर्त्याचं आहे. हा हेलिओडोरस शब्दावरनंच आपल्याला लक्षात येतं की बाहेरचा कुठला तरी माणूस आहे. मग त्याने सांगितलं आहे की माझं नाव वासुदेव आहे म्हटले. मी वासुदेवाचा भक्त आहे म्हटले आणि मी माझं नाव पण तो स्वतःला वासुदेवच म्हणतो आणि वासुदेवाच्या स्मरणार्थ मी ते इन्स्क्रिप्शन लिहिले असं पण म्हणतो. आणि तो सांगतो की मी या राजाच्या काशीपुत्र भागभद्र या राजाच्या दरबारात आलो होतो म्हटला. कुठला सिरियाचा राजा अँटिअल्किडस नावाचा जो काही अँटिओकस द्वितीय, त्या अँटिओकस द्वितीयचा दूत म्हणून मी आलो होतो. मी इकडे आलो आणि मी हा पिलर वासुदेवाच्या स्मरणार्थ उभा केलेला आहे म्हटलं, त्याची भक्ती म्हणून. आता याच्यावरून आपल्याला काय काय कळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वासुदेव म्हणजे कृष्णाच्या भक्तीचा पुस्तकांमध्ये तर फार प्राचीन काळापासून बरेचसे लोक तर गीतेचा पण कालखंड 5000 वर्ष वगैरे सांगतात. दगडावर लिहिलेला की ज्याला कार्बन डेटिंग करून आपण सांगू शकतो ऑफिशियल पुरावा हा आपल्याला तो पहिला पुरावा आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की हिंदू देवतांविषयी सगळ्यात महत्त्वाची देवता जर आपण हिंदू देवतांपैकी कुठली एक देवता घेतली त्यापैकी एक कृष्ण, तर कुठल्या तरी एका देवतेचा दगडावरचा पहिला पुरावा कोणता आहे, तो विदिशाचा पिलर आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरू शकतो की हिंदू धर्माचं पहिलं ते काय म्हणतो आपण त्याला कन्स्ट्रक्शन आहे. पुस्तकात तर भरपूर जुने उल्लेख आहेत, पुस्तकं बरीचशी जुनी जातात. मग हे महत्त्व आहे. त्यात आपल्या लक्षात काय येतं की तो जो काही इन्स्क्रिप्शन आहे तो लॅटर मौर्य काळामधला इन्स्क्रिप्शन आहे. तर मग याच्यावरून आपल्या लक्षात आहे कोणत्या काळापर्यंत ती भक्ती ही अस्तित्वात होती. तर मग याच्यावरून आपल्याला हा जो काही मुद्दा आहे की येशू ख्राइस्टचं अपभ्रंश कृष्ण आहे असं एक पुढे थेअरी होती. मग त्या थेअरीला छेद जातो की कृष्णाची भक्ती तर प्राचीन काळापासून चालत येत होती. फॉरेनमधनं येणारे लोक जर स्वतःला वासुदेव म्हणतायत, वासुदेव कृष्णाकरता पिलर बांधताय, याचा अर्थ कृष्ण भक्ती प्रचलित असल्याशिवाय तो स्वतः इम्प्रेस झाला का. तर मग त्याच्यामुळे मग तुम्हाला त्याचे या अशा पद्धतीने तुम्हाला ॲनालिसिस करता येतं आणि मग ते तेवढे महत्त्वाचे असतात. मग इन्स्क्रिप्शन आपल्याला एक गोष्ट त्याच्यातली आर्किओलॉजिकल सोर्सेसमधली. दुसरी गोष्ट आहे त्याला म्हणतात कॉईन्स, म्हणजे कुठल्याही प्रकारची नाणी जुन्या काळातली जी काही सापडतात. मग नाण्यांवरनं काय कळतं. नाण्यांच्या अभ्यासाला न्यूमिस्मॅटिक्स म्हणतात. हाही प्रश्न विचारला गेला एकदा. तर न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे नाण्यांच्या अभ्यासावरनं काय काय कळतं. एक कॉईन मग ती कशाची तरी बनवलेली असते, ती कशी तरी बनवलेली असते, म्हणजे कुठल्या तरी प्रकारे बनवलेली असते. त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असतं, त्याच्यावर काहीतरी कोरलेलं असतं, ती कुठेतरी सापडलेली असते आणि त्याच्यावरती मग बाकीच्या गोष्टी. मग याच्यावरून आपल्याला एक एक गोष्ट कळते की ती नाणी कशी पाडली आहे. मग कशी पाडली याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की कुठलाही कॉईन कसं पाडण्याची टेक्निक डेव्हलप झाली होती. सायन्स अँड टेक्नॉलॉजी कळतं. कुठला धातू वापरलेला आहे याचा अर्थ तुमचे कुठल्या कुठल्या धातूंचा वापर होत होता ते कळतं. गोल्ड वगैरे सारखे जर धातू वापरलेले असतील तर मग तुम्हाला लक्षात येतं की गोल्डचं आपल्याकडे जास्त नाही आहे, त्याच्या खाणी नाही आहेत. मग जर गोल्ड एखाद्या राज्यकर्त्याला गोल्डचे कॉईन काढायला जर परवडत असेल याचा अर्थ त्याच्याकडे मुबलक प्रमाणात गोल्ड होतं. मुबलक प्रमाणात गोल्ड केव्हा अवेलेबल होईल, जेव्हा तो काहीतरी वस्तू दिली आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्याला द्यायला वस्तू नाही आहे आणि त्यांना गोल्डच द्यावं लागतंय, तेव्हा त्याच्याकडे गोल्ड अॅक्युमुलेट होईल आणि त्यानंतर मग तो गोल्डचे कॉईन काढू शकेल. याचा अर्थ त्याचा ट्रेड फार जबरदस्त होता.
समुद्रगुप्ताच्या काळामध्ये किंवा गुप्तांच्या काळाबद्दल आपल्याला हे म्हणता येतं की त्यांचा ट्रेड जबरदस्त होता. कशामुळे? गोल्ड कॉईन्स होती त्यांच्याकडे. हां, मग गोल्ड कॉईन केव्हा मिळतात? ज्यावेळेला तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोल्ड असतं. त्याच्यानंतर मग ट्रेड डिक्लाइन झालेला आपल्याला कशावरनं कळतो? कॉईन्स आढळत नाहीत तुम्हाला, कवड्यांचा वापर आढळतो, तो पण एकदम रेअर आढळतो. जर कॉईन्स आढळतच नाही किंवा एकदम रेअर आढळतात, ते पण डाऊन मार्केट धातूचे आढळतात, याचा अर्थ तुम्ही बार्टर सिस्टीमवरती आले पुन्हा एकदा. याचा अर्थ तुमची एक सेट कॉईन कोण पाडतं? एक तर सेट तुमची व्यापाऱ्यांची संघटना पाडते, नाही तर तुमचं एखादं ॲडमिनिस्ट्रेशन पाडतं, जे की सेंट्रल असू शकतं, स्टेट असू शकतं किंवा म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन सारखी यंत्रणा असू शकते. कॉईन पाडणं हा एका यंत्रणेचा पार्ट आहे. याचा अर्थ तुमची यंत्रणा अस्तित्वात होती. हां, आणि यंत्रणा अस्तित्वात होती आणि ती यंत्रणा कुठल्या तरी सेंट्रलाइज पद्धतीने ती कॉईन पाडणे म्हणजे तयार करणे, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे, या सगळ्या गोष्टी ती यंत्रणा करत होती. याचा आपल्याला बोध होतो. मग याचा अर्थ एखादं जे काही लार्ज स्केलवरचा एम्पायर असेल, त्या एम्पायरला या गोष्टी परवडतात. कॉईन्स तयार करणे, त्याचं सर्क्युलेशन करणे, आणि मग त्या एम्पायरवरती असलेल्या ट्रस्टमुळे ते कॉईन मार्केटमध्ये चालू शकतात. पुढे मोहम्मद बिन तुगलकाचा फसलेला प्रयोग काय होता की त्याने सांगितलं होतं की सिल्वरचे कॉईन्स मार्केटमध्ये होते. मग त्याने एक सिल्वरमध्ये सिल्वर कमी करून दुसरा धातू मिक्स करून एक कॉईन आणलं मिक्स धातूचं. तो म्हटला की याला ते सिल्वरच्या कॉईन सारखं समजा. पब्लिकने नाही समजलं, तो प्रयोग फेल गेला. लक्षात घ्या, म्हणजे तुमचा यंत्रणेवर ट्रस्ट असला तरच तुमचा कॉईन्सवर ट्रस्ट असतो, अन्यथा तुमचा कॉईन्सच्या धातूवर ट्रस्ट असतो. मग धातू कुठला असेल, गोल्ड असेल तर कोणता का राजा असेल ना, गोल्ड ॲक्सेप्टच होणार आहे. हां, पण मग त्याचा कॉईन तयार करून पाडणे आणि त्याला यंत्रणेचं स्वरूप देणे हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. दुसरी गोष्ट, कुठलाही कॉईन पाडल्यानंतर त्याच्या मागे पुढे दोन बाजू असतात कॉईनला. हां, मग त्या दोघं बाजूंना एकच तर फोटो छापणार नाही माणूस, दोन वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी करेल. एक तर स्वतःचा फोटो छापेल, दुसरं त्या ज्या देवी देवतेची पूजा करतोय त्याचा फोटो छापेल, किंवा आपल्या बायकोचा फोटो छापेल, किंवा त्याच्या जीवनातला काही प्रसंग असेल त्याचा फोटो छापेल, किंवा त्याच्या काही आवडीनिवडी असतील त्याचा फोटो छापेल. या सर्व गोष्टींमुळे आपल्याला कळतं. आणि दुसरी गोष्ट, कॉईनमध्ये मध्ये फोटो छापून त्याच्या आजूबाजूला तो काहीतरी लिहिणार, त्या लिहिलेल्या गोष्टीमुळे आपल्याला लिपी कळते त्या काळातली. मग ती लिपी म्हणजे लँग्वेज, कुठली तरी लँग्वेज असते. आता मी बोलतोय ती मराठी आहे, हे मी मराठी इंग्लिशमधल्या लँग्वेजमध्ये पण लिहू शकतो आणि मराठीमध्ये पण लिहू शकतो. म्हणजे ती देवनागरी लिपी आहे किंवा रोमन लिपी आहे, बोलतो काय आहे, भाषा आहे. हां, तसं मग आपल्याला स्क्रिप्ट कळते, लँग्वेज पण कळते, दोन गोष्टी कळतात. प्लस त्याचे काही हॉबीज वगैरे असतील तर त्या कळतात. आता UPSCने बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता राजा हा वीणा वाजवत असल्याचं चित्र हे कॉईनवरती आहे. तर वीणा वाजवत असल्याचं चित्र कोणावरती, कोणाचं कॉईनवरती? समुद्रगुप्ताचं आहे. आता त्याचा एकच कॉईन अवेलेबल आहे आपल्याला चांगलासा. पूर्ण एन्शियंट इंडियामध्ये एवढा दर्जेदार कॉईन आपल्याला एकच उपलब्ध आहे. आणि मग तोच कॉईन ते पुन्हा पुन्हा विचारतात. लक्षात घ्या, त्यांच्याकडे विचारायला स्कोप किती कमी आहे. हां, की समुद्रगुप्तांचा पूर्ण मोठा कालखंड आहे, 7-8 चॅप्टरपैकी एक चॅप्टर आहे. हां, त्या चॅप्टरमध्ये 3-4 गुप्त राजे आहेत. त्या 3-4 गुप्त राजांपैकी प्रत्येकाला काहीतरी टोपण नावं वगैरे, प्रत्येकाचं काहीतरी इन्स्क्रिप्शन आहे. आणि त्यांच्या काळात गोल्ड कॉईन होतं, तर प्रत्येकाने काहीतरी गोल्ड कॉईन काढले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचं कोणाचं आहे? समुद्रगुप्ताचं आहे. मग समुद्रगुप्ताचं, आणि ते पण स्पेशलाइज्ड आहे, तो वीणा वाजवत असल्याचं चित्र आहे. प्रश्न विचारून झाला. हां, बरं, ते 3-4 राजे होते, त्यातला जो पहिला होता चंद्रगुप्त प्रथम, त्याच्यानंतर दुसरा होता समुद्रगुप्त, तिसरा होता चंद्रगुप्त द्वितीय. आता चंद्रगुप्त द्वितीयपासून लोक स्वतःला टोपण नाव घ्यायला लागले. तर चंद्रगुप्त द्वितीय स्वतःला विक्रमादित्य म्हणायचा. मग त्याच्या पुढचे जे काही 2-1 लोक आहेत त्यांनी पण स्वतःला नावं घेतलीत. मग त्याच्यापैकी एक नाव आपल्याला लास्ट इयर विचारलं गेलं. किती लिमिटेड कारभार आपल्याला विचारण्याला अवेलेबल आहे. हर्षवर्धनाने 3 पुस्तकं लिहिली आहेत, हर्षवर्धनावरती 2 पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. हर्षवर्धनाने लिहिली 3 पुस्तकं विचारून झाली, हर्षवर्धनावरती लिहिलेलं 1 पुस्तक विचारून झालं. काय बाकी नाही राहत. 16 महाजनपदांचं जे चॅप्टर आहे, 16 महाजनपदांची, आपण 16 महाजनपद शब्द बोलला का तुमचा पहिला प्रश्न आला पाहिजे, तू कुठून काढले 16 आकडा, तुला कसं काय माहिती आहे 16 आहेत? मग ते कुठून काढले? आपण अंगुत्तर निकाय नावाच्या पुस्तकातनं काढले. मग अंगुत्तर निकाय कुठून येते? तो प्रश्न जो आहे की 16 महाजनपदांची यादी कुठून मिळते, राज्यसेवेने विचारलेला प्रश्न. हां, बरं, आता 16 महाजनपद आहेत, त्यातलं सर्वात पॉवरफुल काय होतं? मगध होतं. आणि त्या मगधच्या खालीवर आजूबाजूला कोणते राज्य होते? 16च तर आहेत ते. मग त्या 16ची यादी पाहणे, ते कुठं कुठं आहे ते आपल्याला डिस्ट्रीब्युशनमध्ये लक्षात येतं की वरती खाली इकडे तिकडं कोण होतं. वरती वज्जे होतं, बाजूला अंग होतं, खालच्या बाजूला चेदी होतं, अलीकडच्या बाजूला काशी होतं छोटंसं, त्याच्या बाजूला कोसल होतं. तर हे जे बाजूचे 3 आहेत, मागच्या बाजूला बंगालकडच्या साईडला अंग होतं, वरती वज्जे होतं आणि खालच्या बाजूला तुमचं चेदी होतं. हे तिघं विचारले गेलेले प्रश्न आहेत की त्याच्या पूर्वेला कोण होतं, उत्तरेला कोण होतं, दक्षिणेला कोण होतं. एकच प्रश्न. आता राहिलेला प्रश्न 16 महाजनपदांमध्ये काय आहे की त्या काळात बुद्ध होते. बुद्ध, आणि हा बुद्धांचा समकालीन कालखंड आहे. मग बुद्धांचे समकालीन राजे कोण कोण? समजा त्या अंगमधला एक राजा असेल, मगधमधले 2 राजे असतील, 2च फक्त, बिंबिसार आणि अजातशत्रू. अजातशत्रूच्या काळात बुद्धचं महापरिनिर्वाण झालं. मग त्या काळात असलेले कंटेम्पररी जे काही राजे आहेत किंवा कंटेम्पररी 2-4 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, आम्रपालीसारखी, जीवकासारखे,
हेच विचारायचे बाकी राहिलेले प्रश्न आहेत. किती लिमिटेड कार्यक्रम हा एन्शियंट मिडिवलमध्ये आहे, तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे हे आपलं ब्रेड अँड बटर आहे. जर त्यांनी व्यवस्थित जसं विचारायला पाहिजे तशी जर प्रश्नपत्रिका काढायचं ठरवलं तर आपल्या टीचिंगच्या बाहेर काही जाऊ शकत नाही. हां, मग त्यांनी ज्योतिर्लिंग वगैरे विचारायचं ठरवलं, काही इन्फ्लुएन्स वाढत, तर मग आपला त्याला काही इलाज नाही. हां, तर परंतु एन्शियंट मिडिवलमध्ये मग काय आहे की ते सिस्टमाइज आणि लिमिटेड कारभार आहे. मग त्यामध्ये आपण काय पाहतो, सोर्सेस. पहिल्या चॅप्टरमध्ये आर्किओलॉजिकल सोर्सेस आपण एकदा पाहूनच घेऊयात. पहिलं चॅप्टर काय आहे, स्त्रोत, ज्याला काय म्हणतो आपण सोर्सेस. पहिला टॉपिक. सोर्सेस दोन प्रकारचे असतात, आर्किओलॉजिकल सोर्सेस, लिटररी सोर्सेस. पुरातात्विक स्त्रोत, साहित्यिक स्त्रोत. पुरातात्विक स्त्रोताचे पुन्हा फर्दर डिवायडेड इंटू 3 टाइप्स, इन्स्क्रिप्शन्स, कॉइन्स आणि मॉन्युमेंट्स. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण अभिलेख, नाणी आणि स्मारके. साहित्यिक स्त्रोतांचे पुन्हा 2 भाग पडतात, धार्मिक साहित्य आणि लौकिक साहित्य. म्हणजे जे धार्मिक नाही आहे असं, धार्मिक साहित्य आणि धार्मिक नसलेलं साहित्य म्हणजे लौकिक साहित्य. आणि काही लोक त्याच्यातच तिसरा टॉपिक घेतात, तो म्हणजे प्रवास वर्णन. विदेशी प्रवास वर्णने. ठीक आहे, धार्मिक, लौकिक आणि विदेशी प्रवास वर्णने. धार्मिकचं पुन्हा एकदा त्या काळातले 3 प्रॉमिनंट धर्म होते की ज्यांचं मुबलक लिटरेचर लिहिलं गेलं. वैदिक लिटरेचर सर्वात मोठं, म्हणजे त्या काळातलं ब्राह्मणी लिटरेचर प्लस वेद वगैरे ॲड करून हिंदू धर्माचे, जो आताचा करंट हिंदू धर्म आहे ते रूपांतरित रूप आहे. त्याच्या अलीकडे जो काही वैदिक धर्म होता तो ट्रान्सफॉर्म होऊन ब्राह्मणी धर्म आला. आणि त्या ब्राह्मणी धर्माच्या नंतर मग शंकराचार्यांनी बुद्धिझम आणि जैनिझमच्या विरोधामध्ये जे काही प्रतिक्रियात्मक स्वरूपामध्ये जे काही क्रिएट केलं तो म्हणजे आपला आताचा हिंदू धर्म. देवी देवताच थोडेफार चेंज झाले आणि प्रक्रिया चेंज झाल्या, बाकी लार्जर स्वरूप हे सारखं राहिलं. तर तो जो काही तो एकत्रितपणे आपण ज्याला वैदिक धर्म म्हणूयात, तर ते साहित्य 3 प्रकारच्या धर्मांचं साहित्य. एक वैदिक ग्रंथ किंवा वैदिक साहित्य, बौद्ध साहित्य आणि जैन साहित्य. 3 प्रकारचे रिलिजियस लिटरेचर आपल्याकडे आहेत. लौकिक साहित्यामध्ये काय आहे की जे धार्मिक नाही आहे असं. आता धार्मिक नाही असं कुठलं पुस्तक, कल्याणाचं राजतरंगिणी. आता कल्याण नावाचं पूर्ण प्राचीन भारतामध्ये ज्याला ऐतिहासिक पुस्तक म्हणता येईल किंवा ऐतिहासिक इतिहासकाराने जसं पुस्तक लिहिलं पाहिजे, कसं वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांचा शोध घेऊन, कागदपत्र वाचून, इन्स्क्रिप्शन वाचून, लोकांच्या मुलाखती घेऊन, भेटी घेऊन, तटस्थ मतं मांडणे, कुणाची बाजू न घेता या पद्धतीने पुरावे देत देत लिखाण करणे आणि ते मांडणे, ही प्रॉपर पद्धत झाली. इन्व्हेस्टिगेशन आणि मग त्याच्यानंतरचं डिस्क्रिप्शनची ही प्रोसेस फक्त एकाच ग्रंथात वापरली गेली संपूर्ण प्राचीन भारतात, कल्याणाचं राजतरंगिणी. 4-5 वेळा विचारला गेलेला प्रश्न UPSC MPSCला वेगवेगळ्या प्रकारे. मग आता तेवढं आपल्याकडे उपलब्ध आहे. दुसरं महत्त्वाचं पुस्तक कौटिल्याचं अर्थशास्त्र. तर कौटिल्याचं अर्थशास्त्र, आता मौर्यन एम्पायर महत्त्वाचं आहे आणि असं गृहीत धरतात की ते चंद्रगुप्त मौर्याने चाणक्यांच्या मदतीने धनानंदाचा पाडाव करून आपलं राज्य स्थापन केलं. मग आता ते आपलं राज्य स्थापन केलं म्हटल्यावरती असं कुठेही लिहिलेलं नाही की अर्थशास्त्रामध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीने मौर्यन एम्पायर चालत होतं. त्या ठिकाणी फक्त 2 श्लोक आहेत. एक ते 2 श्लोक असं बाकीच्या लोकांचं म्हणणं आहे की नंतरच्या काळात घुसवलेले असू शकतात. आपल्याला त्याशी काही मतलब नाही, लोक सोर्स घेतात त्याला, तर आपण घ्यायचा. की 2 वाक्य काय आहेत की एक हे विष्णुगुप्त शर्मा उर्फ चाणक्य या माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे आणि दुसरा एक श्लोक सांगतो हे पुस्तक त्यांनी का लिहिलं की त्या धनानंदाने केलेला जो काही अपमान होता त्याचा बदला घेण्याकरता त्याने चंद्रगुप्ताच्या मदतीने त्याला राज्यावरनं उलथवलं आणि चंद्रगुप्तातला राजा केलं. या 2 डायलॉगवरनं आपण काय गृहीत धरून चालतो की जर तो प्रधान होता आणि त्याचा एवढा महत्त्वाचा रोल होता, याचा अर्थ त्यांनी जे अर्थशास्त्रात डिस्क्रिप्शन केलेलं आहे त्या पद्धतीने मौर्यांचं एम्पायर चालत असावं. एन्शियंट इंडियाला सगळीकडे असावं शब्द आहे, प्रोबॅबली. एकदम मस्त कारभार आहे. भरपूर साऱ्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आहेत, काही फिक्स आहेत, त्याच्यामुळे आपण तिथंच फक्त लिमिटेड आपल्याला क्वेश्चन येतात, त्यामुळे आपल्याला प्रेडिक्ट करता येतात की हेच येणार. आधुनिक भारताला तो तसा प्रकार नाही आहे. गांधींनी नेहरूंना लिहिलेली पत्र आहे, नेहरूंनी गांधींना लिहिलेली आहे. गांधींनी आंबेडकरांना लिहिलेली, आंबेडकरांनी गांधींना लिहिलेली. प्रत्येकाने आपापलं चरित्र लिहिलेलं आहे. त्यांचे चरित्र लोकांनी लिहिलेले आहेत. अबंडन्स ऑफ सोर्सेस आहेत, म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याला
तुम्ही असं ठरवलं की मी आधुनिक भारताचा खूप अभ्यास करेल, तरी सुद्धा तुम्ही चुकाल अशी प्रश्नपत्रिका आरामशीर तयार करता येते की तुम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर येणार नाही. पण एन्शंट इंडियावरती ठरलेल्या सिलेबसवरती काढायचं म्हटलं तर फार कमी चान्सेस आहे त्यांना की आपले 1-2-5 चुकवू शकतील ते, असा तो सिस्टमॅटिक प्रकार आहे. तर हे एवढा जो काही सोर्सेसचा कारभार आहे, तर हा आपण प्राचीन भारतातच बघतो. मध्ययुगीन भारतात फक्त आपण एक ओळ बघतो पुस्तकांची, कारण मध्ययुगीन भारतापर्यंत राज्य स्थापन झालेली होती, सुलतानशाही, मुघल एम्पायर वगैरे राज्य पण होते मोठे मोठे त्या काळात. आणि मुस्लिम जे काही आक्रमक बाहेरून आलेत ते आपल्यासोबत एक नवीन कला घेऊन आले, इतिहास लेखनाची कला. मग हिस्टॉरिकल रायटिंग जे काही होतं ते त्यांच्यासोबत आपल्याकडे आलं योग्य पद्धतीने. कारण कसं आहे, इस्लामची स्थापना 7व्या शतकात झाली आणि 7व्या शतकात झाल्यानंतर जे काही मुस्लिम आक्रमक होते किंवा जे काही योद्धे होते, जे काही विजेते होते, क्रुसेड्स खेळणारे, लढणारे, जिंकणारे, त्या प्रत्येकाला आपापल्या जीवनाच्या ज्या काही घडामोडी होत्या ते इतिहासात नाव नोंदावं म्हणून ते लढत होते. त्याच्यामुळे त्या प्रत्येक घडामोडीचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे हे त्यांना अत्यंत गरजेचं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक इस्लामिक आक्रमकाने किंवा मग प्रत्येक जो काही धर्माकरता लढणारा त्यावेळेचा योद्धा होता त्यांनी आपल्या जीवनात आपण काय केलं याची नोंद व्हावी याचे पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत. त्याच पद्धतीने मग गझनीचा महमूद असो किंवा मग मोहम्मद घोरी असो, गझनीच्या महमूदासोबत इतिहासकार आले होते, त्याच्यानंतर मोहम्मद घोरीसोबत इतिहासकार आले होते, ते इथं थांबलेत आणि दरबारी तवारीख लिहिणे हा जो काही प्रकार आहे, तवारीख नावाचा शब्द हा आपल्याला दिल्ली सल्तनतपासून पाहायला मिळतो की दरबारामध्ये जे काही घडतं ते लिहिणे, त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवणे, त्याच्यावर पुस्तक तयार करणे. त्यामुळे दिल्ली सल्तनतवरती आपल्याला 2-4-5 पुस्तकं असतात वेगवेगळ्या कालखंडावरती, 3-4 महत्त्वाचे इतिहासकार त्यांची पुस्तकं. मुघल एम्पायरच्या काळामध्ये तर 5-1च राजे आहेत फक्त, त्या प्रत्येक राजाने आपापलं आत्मचरित्र लिहिलं आहे मोस्ट ऑफ लोकांनी, 2-3 लोकांनी, आणि बाकी ज्यांचं नाही आहे त्यांच्यावरती उरलेल्या लोकांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. मग प्रत्येकावरचं एकच पुस्तक आपल्याला फक्त नाव माहिती पाहिजे, त्याच्यात भरपूर इन्फॉर्मेशन असल्यामुळे आपल्याला तरी त्याच्यावरती जास्त त्या सोर्सेसवरती प्रश्न नाही आहेत. जास्तीत जास्त कोणी काय लिहिलं आणि ते 4-5च नाव आहेत, म्हणजे एका पानात आपलं मिडिओल इंडियाची जी काही सोर्सेसची इन्फॉर्मेशन आहे ती संपते. तिकडे आपल्याला कॉइन्स, स्मारक हा विषयच नाही. तिकडे स्मारक विषय काय आहे, आर्किटेक्चर कसं होतं, त्याचे काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील तर तिकडे मग आपण स्मारकाचा अभ्यास करून, म्हणजे हडप्पा नावाचं जे काही शहर आहे त्याचा अभ्यास करून आपण हे सांगणार की त्यावेळेचा माणूस कसा होता. मध्ययुगीन भारतामध्ये आपण असं काही सांगणार नाही ताजमहलचा अभ्यास करून शहाजहान कसा होता, शहाजहानविषयी लिहिलेला आहे ऑलरेडी. मग आपण शहाजहानवरती जो काही बादशाहनामा आहे तो वाचणार आणि मग सांगणार शहाजहान कसा होता. किंवा बाबरने स्वतःवरती लिहिलं बाबरनामा जे ते वाचणार आणि मग सांगणार बाबर कसा होता. औरंगजेबाला इतिहास लिहिणं याची फार चीड होती, त्याचं म्हणणं होतं इस्लामच्या विरोधात आहे. म्हणजे माणसाचा इतिहास लिहिणं म्हणजे तुम्ही परमेश्वराची बरोबरी करतायत आणि मग ते नाही केलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी बंद केल्या, त्यातली ही पण एक होती. दरबारी तवारीख लिहिणं त्यांनी बंद करून दिलं, इतिहास लेखन लिहायचं नाही, माणसाचा इतिहास लिहिणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. मग आता आपल्याला नाही सांगितलं तर आपण जास्त करतो, आणि त्यातल्या त्यात औरंगजेब जास्त काळ जगलेला कार्यकर्ता होता, त्यांनी नाही सांगितल्यामुळे त्याच्या कालखंडाविषयी बाकीच्यांविषयी 1-2 पुस्तकं आहेत फक्त, याच्या कालखंडाविषयी 4-5 पुस्तकं आहेत औरंगजेबाच्या कालखंडाविषयी. मग त्याच्यामध्ये मुंतखब उल लुबाब नावाचं काफीखानाचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर मासिर आलमगिरी आहे, नुस्खा आहे दिलकुशा आहे, अशी बरीचशी पुस्तकं आहेत. तर फतवा आहे आलमगिरी आहे. तर ही सगळी पुस्तकं ही औरंगजेबाच्या काळामध्ये आहे. त्यामुळे औरंगजेबाचं क्लिअर कट पिक्चर आपल्याला उभं राहतं, कारण त्याने परवानगी न दिलेले लोक लिहित होते. त्यामुळे त्यांना मनाला पटेल तसं आणि तटस्थपणाने त्यांनी ते लिहिलेलं आहे. काहींनी बाजू घेऊन लिहिलेलं आहे, काहींनी तटस्थपणाने लिहिलेलं आहे. तर मग आपल्याला क्लिअर पिक्चर उभं राहतं. अकबराचं पण आपल्याला क्लिअर पिक्चर कशामुळे उभं राहतं, अकबराचे 2 महत्त्वाचे लेखक आहेत. त्याच्यातला एक जो लेखक होता अबुल फजल, याने अकबर एकदम चांगला माणूस आहे, तो अकबराचा पंटर कार्यकर्ता होता, त्या दरबारी होता. तर त्याने अकबर कसा चांगला आहे आणि त्याच्या प्रत्येक घटनेमागं त्याचं कसं चांगलं मन होतं या पद्धतीने पूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे. दुसरा जो लेखक होता त्याची अकबराची काही त्याच्यावर मर्जी नव्हती, तो म्हणजे ड्युटीमधनं काढलेला कार्यकर्ता होता बदाऊनी नावाचा. तर याने अबुल फजलने जी प्रत्येक गोष्ट लिहिलेली त्याच्या मागे त्याने निगेटिव्ह गोष्ट लिहिलेली की याच्या मागे कसं अकबर नालायक आहे प्रत्येक कृतीच्या मागे. मग आपल्याला अकबर या माणसाविषयी दोन टोकाचे एक्सप्लेनेशन असलेले 2 पुस्तकं अवेलेबल असल्यामुळे आपल्याला क्लिअर कट त्याचं मिडल पिक्चर उभं राहतं. म्हणून अकबर आपल्याला चांगला माहिती आहे, कारण 2 त्याचे एकदम टोकाचे रायटिंग असलेले 2 पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहेत. तसं हुमायूनच्या बाबतीमध्ये थोडं कमी आहे. त्याची बहीण वापस आल्यानंतर तिने गुलबदन बेगमने बादशाहनामा लिहिला होता, तर ते एक थोडाफार आठवणी आपल्याकडे आहेत. बाकी मग आपल्याकडे जहांगीरने स्वतःचा लिहिला होता तुझुके जहांगीरी म्हणून, ते एक पुस्तक आहे. असे बाकीचे पुस्तकं आपण पुढे पाहूयात. विषय काय आहे की इकडं आपल्याला डिटेल सोर्सेस नावाचं चॅप्टर आहे,
त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक चॅप्टर बघताना हे पाहावं लागतं, मौर्य बघताना, की ह्याच्यात सोर्सेस आपण काय काय बघणार आहेत, या चॅप्टरविषयी डायलॉग मारताना आपण अगोदर काय बोलणार आहेत, कशाच्यावरनं आपण काय म्हणणार आहेत. मग कौटिल्याचं अर्थशास्त्र या टाईपमधलं पुस्तक, किंवा मग अजून सोमदेवाचा कथा सरित सागर, क्षेमेंद्राचं बृहत कथा मंजिरी, त्याच्यानंतर अशी बरीचशी पुस्तकं आहेत की जी लौकिक साहित्यामध्ये गणली जातात. ती रिलिजियस नाहीत, हां, पण ती नॉन रिलिजियस असली तरी सोसायटीविषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला देते. हां, आता गुणाढ्य नावाचा लेखक होता सातवाहनांच्या काळामध्ये, त्याने बृहत कथा नावाचं पुस्तक लिहिलं. हजारो कथा आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे असं म्हटलं जातं की खूप हजारो कथा होत्या त्याच्यामध्ये, आणि मग ते जाळलं पुस्तक आणि त्यातल्या थोड्या उरल्या, तर जे थोडं उरलं ते भरपूर आहे. तर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन सोमदेवाने कथा सरित सागर नावाचं पुस्तक लिहिलं. क्षेमेंद्र नावाच्या लेखकाने बृहत कथा मंजिरी नावाचं पुस्तक लिहिलं. कथांमधनं आपल्याला काय कळतात, तुम्ही म्हणणार त्या कथा आहेत, गुणाढ्याची बृहत कथा स्टोरीज आहेत. पण ती स्टोरी म्हणजे त्याची एक स्टोरी काय सांगते की एक व्यापारी होता, तो पाटलीपुत्रपासून निघाला, अवंतीपर्यंत चालायला लागला. मग त्याच्या जीवनाची कहाणी चालता चालता, याचा अर्थ आपल्याला काय कळतं, पाटलीपुत्र होतं, अवंती होतं, मधला रस्ता होता, एक व्यापारी होता, तो सार्तवाह नावाचा होता. त्याचं नाव म्हणजे एक सार्तवाह होता, म्हणजे सार्तवाह नावाची एक टर्म होती. मग एक कुलिक होता, मग कुलिक नावाची एक टर्म होती, म्हणजे व्यापाऱ्यांच्या तांड्याला घेऊन जाणाऱ्या माणसाला सार्तवाह म्हणायचे. हां, त्याच्यानंतर कुलिक नावाची एक टर्म होती. अशा वेगवेगळ्या टर्म्स तुम्हाला कळतात. सोसायटी कशी होती, ते गाव कसं होतं, त्यांचं कल्चर कसं होतं. तुम्ही स्टोरी रँडम नाही तयार करू शकत. आजूबाजूच्या सोसायटीवर तयार करणार, आजूबाजूच्या गावांवर तयार करणार, है ना. म्हणजे समजा हॅरी पॉटर पण लिहिलेलं असलं तरी लंडन घ्यावं लागतं त्याला उपलब्ध, तर त्या पद्धतीने तो कारभार हा असतो. तर या पद्धतीने त्यांनी ते लिहिलेलं आहे. मग ती पुस्तकं, लौकिक पुस्तकं पण आपल्याला त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर विदेशी प्रवास वर्णनं. इंडिया पहिल्यापासनं आपल्याकडे फक्त 150-200 वर्षाची गुलामी लाभलेली. हां, 4000 वर्ष, हे 2000, 150-200 कॅल्क्युलेशन बसत, जेव्हा आपण 1000 बोलतो तेव्हा 150-200 रुपये काही बसत नाही. हे 2000 वर्ष आणि मागचे 2000 वर्ष, 4000 वर्ष आपणच जगाचं सेंटर होतो. भरपूर मजा केलेली आपण. बाकीच्या लोकांनी थोडं पुढे गेलं तरी आपल्याला काही अडचण तशी नाही. म्हणजे आपल्या पूर्वजांनी 4000 वर्ष आपण सेंटर होतो. जगभरातली पब्लिक भारत शोधण्याकरता आटापिटा करायची. हां, म्हणजे इनफॅक्ट हे जे काही एन्शंट इंडियाचा अभ्यास आहे, याच्यात आपल्याला मॉडर्न इंडियाला फार बेनिफिट झाला आहे. म्हणजे इंग्रज भारतात आले, थोडं विषयांतर करून होईल ते, परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर काय झालं की इंग्रज काय म्हटले, त्यांची हेजेमनीची कन्सेप्ट आहे. हां, की हेजेमनी म्हणजे काय, की आम्ही सुप्रीम आहेत तुमच्यावरती आणि आम्ही पॉवरफुल आहेत, आणि प्रत्येक गोष्टीतली ती पॉवरफुलवाली कन्सेप्ट. मग ते आपल्याकडे आलेत, त्यांनी काय केलं, मराठ्यांना हरवलं. मग आपण म्हटलं एवढे पॉवरफुल मराठे हारले, आपल्या हे डोकं आहे, आपलं मेंदू आहे, त्याच्यावर एक लेअर चढलं. हां, त्याच्यानंतर ते म्हटले की त्यांनी 1833 मध्ये त्यांना त्यांच्या धर्मप्रचारकांना परमिशन मिळाली आपल्या इकडे येऊन धर्मप्रचार करायची. मग ते येऊन सांगायला लागले तुमचा धर्म असा बकवास, असं कुठं रामाला सीतेला कुठं वनवासाला नेतात का, पाठवतात का, किंवा कोणाच्या संशयावरनं घरातनं बाहेर काढतात का, या टाईपमध्ये एक स्टेट ते डायलॉग मारायला लागले. म्हणजे आपण काय म्हटलो, ते म्हटले की अरे तुमच्याकडे स्त्रियांना जाळतात, आमच्याकडे पहा म्हटले इंग्लंडमध्ये स्त्रियांना इक्वल स्टेटस आहे युरोपामध्ये. आपण म्हटलं बरोबर आहे बॉस, आपण मागासलेले आहोत. एक लेअर चढलं. हां, ते म्हटले अरे तुम्ही लहान पोरांचे लग्न लावतात, आमच्याकडे पहा म्हटले अजिबात आम्ही लहान पोरांचे योग्य वय झाल्याशिवाय लग्न लावत नाहीत. आपण म्हटलं बरोबर आहे बॉस. पुन्हा लेअर चढलं. हां, की आपल्याकडं आपण मागासलेलो आहोत. त्यांनी रेल्वे आणली, आपण बैलगाडीवाले लोक होतो. बैलगाडीमध्ये आपल्याला काय, मग आपल्याला बैलगाडीवाल्या माणसाला रेल्वे बिना चाकाची, म्हणजे बिना बैलांनी ओढत असलेली गाडी ऑटोमॅटिक चालते, आपल्यासाठी चमत्कार होता. आपण म्हटलं आपण फालतू आहेत, आपल्याला काही येत नाही. एवढी मोठी गाडी चालवणारा माणूस, त्यांनी गाणे वगैरे तयार केलेत की साहेबाचा पोऱ्या मोठा नकली र, बिन बैलानं गाडी कशी ढकली र. तर मग ते आपलं लेअर चढलं. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मागे, रिलिजनमध्ये मागे. आपण सगळ्यांनी आटापिटा करून काय केला, एक एक राजा हरत गेला होता, सगळ्यांनी म्हणजे एकत्र आटापिटा केला. 1857ला आपण गेलो तलवारी घेऊन, त्यांनी तिकडनं बंदूक मारली, आपण शांत बसलो. पुन्हा लेअर चढलं. हत्यारांच्या सहाय्याने आपण त्यांना हरवू शकत नाही. फ्रस्ट्रेशन. मग आता आपण जर हरलोय तर आपण पुन्हा पास्ट इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस अटेम्प्ट गेला आपला. हां, आणि मग आपण बघतो कुठं चुकलं, काय चुकलं. मग जी गोष्ट येईल, मग कोणी म्हणलं तू टाइमपास केला, बरोबर आहे. तू चहा प्यायला जात होता, बरोबर आहे. हां, तू दिवस रात्र अभ्यास करायला पाहता, बरोबर आहे. जे कारण सापडलं ते आपण काय म्हणतो त्याला, बरोबर आहे. मग लोक म्हणायला लागले समाज सुधारक तुमचा धर्म बकवास. आपण म्हटलं बरोबर आहे बॉस. हां, तुमची जाती व्यवस्था बकवास, बरोबर आहे. तुमच्या सगळ्या प्रथा परंपरा बकवास, पूर्ण सिस्टीमच बकवास, बरोबर आहे. त्याच्यामुळेच पराभव झाला ना आपला. पराभव कशामुळे होतो तुम्ही बघा, 1857 पासून ते 1885 पर्यंत काँग्रेसची स्थापना होईपर्यंत जो काही कालखंड आहे त्याला ब्रिटिशांच्या बाजूने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मवाला कालखंड म्हणतात, पण भारतीयांच्या बाजूने सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा कालखंड म्हणतात. काही कामच नव्हतं दुसरं. लढाई लढून झाली होती, सिद्ध झालं होतं की आपण हत्यारांच्या सहाय्याने लढू शकत नाही. मग काय करू शकतो,
स्ट्रॉंग करण्याकरता तुम्हाला चुका सुधाराव्या लागतील ना. चुका काय होत्या? धर्म, जाती व्यवस्था, परंपरा, या सगळ्या गोष्टी होत्या. संपूर्ण कालखंड हा काय केला? सामाजिक आणि धार्मिक. फक्त 1828चा ब्राह्मण समाज सोडला तर उरलेला सगळ्याच्या सगळ्या सुधारणा जवळपास या तुमच्या 1857च्या उठावाच्या नंतर, त्यात पण 1860-70च्या नंतर एज्युकेशन त्यांनी आणलं, ते स्प्रेड झालं. आणि ते स्प्रेड नंतर मग कळलेले लोक सांगायला लागले की आपला त्याच्यामुळे पराभव झाला. शिकलेला माणूस सांगायला लागला. पहिले राजा सांगायचा ना की मी का बरं हारलो, तर राजाचं कोण मानेल ना, तो राजा आहे. आता हे शिकले सवरलेले लोक सांगायला लागले की आपला बकवास धर्म आहे, आपलं राज्य व्यवस्था पण बकवास आहे, याच्यामुळे आपण हारलोय. लोक म्हणायला लागले बरोबर आहे. म्हणून त्यांना यश पण मिळत गेलं. मग 1885 पासून स्वातंत्र्य लढा चालू होतं. बॅकग्राऊंड निर्मिती जी होती त्याच्यामुळे होती. अडचण काय होती की यांनी सांगितलं की तुम्ही इतकं बकवास, तुमच्यावरती आपल्यावर लेअरवर लेअर चढत गेले. हां, मग या लेअरवर लेअर जे काही चढत गेले तर त्याच्यातला ब्रिटिशांचा क्लेम काय होता की आम्ही आलो म्हणून तुमच्याकडे व्यापार आला. तुम्हाला ट्रेड काय येत होता? आम्ही ट्रेडर आहेत. आम्ही आलो म्हणून तुम्हाला ट्रेड आला. आम्ही आलो म्हणून तुमच्याकडे वेलफेअर गव्हर्नमेंट आलं. तुमचे राजे लोक मनाला पटेल तसे डान्स बघायचे, कोणाला वाटलं तर ताजमहल बांधायचा, कुणाला वाटलं तर काय मनाला पटेल त्याचा खर्च करायचा, लहरीवरती कार्यक्रम होता सगळा. आम्ही आलो म्हणून तुम्हाला लॉ अँड ऑर्डर आली. जॉन स्ट्रॅचीने कलकत्ता विद्यापीठात बोलताना सांगितलं होतं, इंडिया वॉज नेव्हर अ कंट्री अँड नेव्हर विल बी. आम्ही आमच्या साखळदंडांनी त्याला बांधून ठेवलंय म्हटले, ॲडमिनिस्ट्रेशनच्या, लॉच्या, आर्मीच्या, प्रशासनाच्या, गव्हर्नन्सच्या, की त्यामुळे तुमचा इंडिया हा एकसंध दिसतोय, तो नाहीये. प्रूफ, शिवाजी महाराजांनी सुरत लुटलेली आहे, मराठ्यांनी अख्खा उत्तर भारत लुटलेला आहे. भारतच आहे ना तो, लक्षात घ्या तुम्ही. एवढा लुटला की मराठ्यांना नॉर्थ इंडियामध्ये लुटारू म्हणून ओळखलं जातं बऱ्यापैकी अजून पण. म्हणजे आपलं बॅकग्राऊंड तेवढं बरोबर नाही तिकडे. म्हणजे आपण दरवर्षी जायचो तिकडे, ते म्हणायचे तुम्ही इथं थांबा, टॅक्स घ्या, ॲडमिनिस्ट्रेशन उभं करा. आपला तसा कार्यक्रम होता, तुम्ही कमवा, आम्ही पुढच्या वर्षी येतो. म्हणजे असा तो रेग्युलर कार्यक्रम होता. काय ऑप्शन पण नव्हतं. ते शिवाजी महाराजांच्या जे 27 वर्षाचा जो काही लढा चालला, तर आपला फुल टाईम बिझनेस लढणे आणि लुटणे हाच झाला होता. काय ते परिस्थितीमुळं ओढवला गेलेला तो कार्यक्रम होता. आणि लढून 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 मग आपलं नेतृत्व हळूहळू शिकत शिकत आपण ऑल इंडिया लेवलला एम्पायर आपलं उभं राहिलं. तो एक जाज्वल्यपूर्ण इतिहास आहे, तो नंतर आहे. इंटरेस्टिंग गोष्ट ते आपल्याला वाचायला आहे. असो, तर मग हे लेअर जे काही चढले ते, मग ते म्हटले की आम्ही आलो म्हणून तुमच्याकडे सुबत्ता आली. हां, म्हणजे तुमच्याकडे काहीतरी पैसा आला, 2 पैसे ट्रेडमुळे जो आला. तुमच्याकडे कुठं पैसा होता का? हां, ऑल इंडिया गव्हर्नमेंट तुमच्याकडे नव्हतं. इंडिया हा कधी एक नव्हता. मग आपला अँशियंट इंडिया कुठे येतो? तिथे येतो. आपल्याला हडप्पा संस्कृतीचा शोध लागला, त्यांच्याच माणसाला लागला, जॉन मार्शलला. त्याच्या अगोदर अलेक्झांडर कनिंगम वगैरे लोक वगैरे आले होते. ते एवढा माज होता की ते म्हटले होते की ही 200-400 वर्षापूर्वीची एक वसाहत आहे म्हटले. हां, मग जॉन मार्शलने भरपूर शोध लावला आणि मग त्याला लक्षात आलं की 200-400 वर्षांपूर्वीची नाही, इसवी सन पूर्व 2000 वर्षांची, म्हणजे 4000 वर्षांपूर्वीचा तो कार्यक्रम आहे. आणि त्यांनी तो पब्लिश केला. मग पहिले तर सगळ्यांनी नाकारलं. ही म्हटले मेसोपोटेमियाची एक ब्रांच होती म्हटले. पण मग आता आपल्याला एरिया दिसतो, तो एरिया केवढा आहे की पूर्ण भारत, म्हणजे जो काही सिंधू नदीपासनं, जरा काढूनच घेऊ नकाशा राहिला का बरं पडतं जरा. हे आमचं मरीन ड्राईव्ह, हे आपले बंधू, हे आपले सावत्र बंधू, इथून इथपर्यंत, म्हणजे जम्मूला मांडापासून इकडे भगतराव दायमाबाद पर्यंत, आणि या तिकडे पूर्वेला आलमगीरपूर, उत्तर यूपीपासनं, यूपीमधल्या आलमगीरपूरपासनं तर इकडे सुक्का गेंडारपर्यंत, मकरांच्या किनाऱ्यापर्यंत एवढा मोठा एरिया हा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा होता. एवढा एरिया, त्या काळामध्ये 4 कल्चर होते ज्या वेळेला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन होती. आपल्याकडे एक होतं, एक चायनामध्ये होतं, त्यांचं काय चालतं त्यांना माहिती, त्यामुळे ते आता काय एवढं प्रसिद्ध नाही आहे. होतं पण एक चायनीज संस्कृती होती. हां, एक मेसोपोटेमियाचं कल्चर होतं, बॅबिलोनियन संस्कृती म्हणतात त्याला. आणि चौथी होती ती म्हणजे इजिप्तची, ज्यांनी पिरॅमिड बांधले तीच कल्चर. इजिप्तवाले होते आपल्यासोबत, मेसोपोटेमियावाले होते आणि आपण होतो. लक्षात घ्या, म्हणजे 3-4च लोक होते जगभरामध्ये की ज्यांनी सिटीज स्थापन केल्या होत्या. अर्बन कल्चर होतं त्या काळात 4000 वर्षांपूर्वी. हे काय म्हटले, असं कसं भारतीय जे आमचे गुलाम आहेत ते असं अर्बन कल्चर कसं काय 4000 वर्षापूर्वी स्थापन करू शकतात? हे म्हटले ती मेसोपोटेमियाची एक ब्रांच होती म्हटले. आपण मेसोपोटेमिया आणि इजिप्शियन दोघं कल्चर टोटल पण मारलेत एरिया वाईज, तरी सुद्धा दुप्पट एरिया इंडस व्हॅलीचा आहे. ब्रांच कुठं मोठी असते का मेन ऑफिसपेक्षा? नसते ना. मग त्यांनी लगे म्हणायला लागले की मेसोपोटेमियापासून इन्स्पायर्ड होऊन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन स्थापन झाले म्हटले. पण आता अडचण अशी की मेसोपोटेमियावाल्यांनी मंदिरं बांधलेत मोठे मोठे, त्याच्यामध्ये गोडाऊन आहेत की ज्याच्यामध्ये धान्य साठा वगैरे करता येतो. हां, मोठा मोठा. इजिप्तवाल्यांनी पिरॅमिड बांधलेत, एकदम मॅथमॅटिक्सचा प्रचंड वापर करून व्यवस्थित पिरॅमिड बांधलेत, हाय लेवलचा मॅथमॅटिक्सचा वापर करून बांधलेत. पण
त्या लोकांना दोघांना एवढं हाय लेवलचं बांधकाम करून पण नाल्या बांधता आलेल्या नाहीत. नाल्या कोरलेल्या प्रत्येकाने, कारण पाणी बाहेर जाण्याकरता तुम्हाला नाल्या लागतात. नाल्या बांधणे, विटांच्या साह्याने नाल्या बांधणे, प्लॅन्ड सिटी उभी करणे, आधी कागदावर सिटी तयार करणे, त्याचे पार्ट्स पाडणे,